नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या आमच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर विचारा लाईव्ह हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला कार्यक्रम आणि त्याची जी काही पब्लिसिटी आपण पाहतोय, प्रसिद्धी पाहतोय आणि आज नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि याच विचारा लाईव्ह या कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण इथे सादर करतो आहोत. अर्थातच विषय तुमच्या आमच्याच ओळखीचा, नव्या वर्षातले नवे कौशल्य, नवे संकल्प याबद्दलच आज आपल्याला खरं तर बोलायचं आहे. कारण जेवढे संकल्प आपण ठरवतो ते पूर्ण होतीलच असे नाहीत, पण काहींचे मात्र संकल्प तडीच जातात. अगदी मनापासून ते मेहनत करतात आणि आपले संकल्प पूर्ण करतात. नक्की हे संकल्प काय असतात, नक्की नव्या वर्षातली ही कौशल्य काय असतात, तेच खरं तर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत आज स्टुडिओत आहेत मानसोपचार तज्ञ चेतन लोखंडे. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र वनकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. विषय खूप वेगळा आपण निवडलेला आहे, त्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे, पण त्याआधी थोडं प्रेक्षकांशी बोलूया. तुम्हा सर्वांनाही पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नव्या वर्षातील नव्या कौशल्यांबद्दल आपल्याला मानसोपचार तज्ञ चेतन लोखंडे तर मार्गदर्शन करणार आहेतच, पण तुमचे जे काही संकल्प असतील तेही खरं तर आम्हाला ऐकायचे आहेत. तुमचे प्रश्न असतील, तुमच्या समस्या असतील, त्याबद्दल सुद्धा आज आपल्याला मानसोपचार तज्ञ चेतन लोखंडे मार्गदर्शन करणार आहेत. पण या सगळ्यासाठी फोन नंबर हवा आहे ना? पटकन फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-611-11-2400. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सर, नवं वर्ष सुरू झालेलं आहे. नवे संकल्प खूप जण करतात, पण ते संकल्प काहींचे फसतात असं म्हणायला हरकत नाही. काय असतात यामागची कारण? बरं, सर्वप्रथम महाराष्ट्र वनच्या सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जसं तुम्ही आता म्हटलं की जसं आजचा आपला विषय आहे तो म्हणजे नववर्ष आणि नवी कौशल्य, तर मला असं वाटतं की आजच्या जागतिकीकरणाच्या जगामध्ये आणि प्लस स्पर्धात्मक युगामध्ये फक्त पारंपरिक शिक्षणावरती राहून चालणार नाही, तर आपल्याला नवी कौशल्य पण आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये सॉफ्ट स्किल्स असं म्हणतो. तर आता कसं झालंय की फॉर एक्झाम्पल की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज, फॉर एक्झाम्पल सुरुवातीला आपण घेऊ की टेक्नॉलॉजी आजच्या जगामध्ये तुम्ही आता रिसेंटली एक्झाम्पल पाहिलं असेल तर असं झालं की तुमची बँक तुमच्या मोबाईलमध्ये आलेली आहे. तर ह्या ज्या स्किल्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर टेक्नॉलॉजी तुमच्या सोबत तिचा वापर केला तर तुमच्या ज्या गोष्टी आहेत ते खूप सुसह्य होऊ शकतं आयुष्य. तर ती एक स्किल झाली. त्याच्यानंतर दुसरी स्किल म्हणजे तुमचं आरोग्य, फिटनेस. आपण सगळं आयुष्य आपल्या ध्येयांमध्ये घालून टाकतो, पण आपलं शरीर, आपलं जे आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे खूप वेळेला अशी सिच्युएशन होते, कंडिशन होते की ज्याच्यामध्ये लोकांकडे सगळं आलेलं असतं आणि जेव्हा त्याचा उपभोग आनंद घ्यायची वेळ येतो तेव्हा त्यांच्याकडे ते आरोग्य नसतं आणि मग तो एक प्रॉब्लेम होऊन जातो. तिसरं मला असं वाटतं की तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. म्हणजे या जगामध्ये सगळ्यांना 24 तास आहेत, पण खूप सारे लोक म्हणतात की मला वेळ कमी पडतो. म्हणजे तुम्ही मोठी मोठी लोक घेतली त्यांच्याकडेही 24 तास आहे आणि साधा माणूसही त्याच्याकडे 24 तास आहे. पण तुम्ही कधी असं ऐकलं नाही ज्यांनी लाईफमध्ये खूप अचीव्ह केलं आयुष्यामध्ये, ते कधी असं कंप्लेंट करत नाही की माझ्याकडे वेळ खूप कमी होता. पण सामान्य माणसाकडे बघितलं तो नेहमी एकच सांगतो की माझ्याकडे वेळ नाही आहे. तर मला वाटतं की आपण आपल्याला दिलेल्या 24 तासांचं नियोजन कसं करतोय ते आपल्या भावी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण पुढे कसं करणार काम. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट मला अशी वाटते की आजच्या जगामध्ये आतापर्यंत एक संकल्पना अशी होती IQ, ज्याला इंटेलिजंट क्वोशंट म्हणतो, की लोकांचं असं मत होतं की ज्याचा IQ जितका जास्त तो तितका जास्त इंटेलिजंट आणि तितकं जास्त त्याची प्रगती होणार. पण असं दिसलंय काही गेल्या वर्षांमध्ये की इंटेलिजंट जो IQ आहे तो लिमिटेड असतो, तो एका पर्टिक्युलर लिमिट नंतर वाढत नाही. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं की इमोशनल क्वोशंट ज्याला आपण म्हणतो, भावनिक मूल्यांकन, हा जो आहे तो वाढू शकतो. आणि असं पाहिलं गेलेलं आहे की ज्यांचा IQ कमी आहे, बुद्ध्यांक कमी आहे, पण ज्यांचा EQ जास्त आहे भावनात्मक, ते आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेले आणि प्रगती केलेली आहे. तर मला असं वाटतं की इमोशनल क्वोशंट आपल्याला कसा वाढवता येईल आपल्यामधला हे कौशल्य. सर, हे इमोशनल क्वोशंट जरा आम्हाला अधिक डिस्क्राईब करून सांगा. बरं, इमोशनल क्वोशंट म्हणजे कसं असतं की IQ म्हणजे झालं तुमचं इंटेलिजंट क्वोशंट, ज्याच्यामध्ये तुमचे बुद्ध्यांक किती आहे, म्हणजे तुम्ही किती चांगल्या प्रकारे गणित वगैरे तुमच्या स्किल्स कशा आहेत. पण इमोशनल क्वोशंट म्हणजे काय की तुम्ही नाही म्हटलं तरी माणूस हा सोशल ॲनिमल आहे, हा सामाजिक जीवनामध्ये वावरणारा आहे. तो फक्त गोष्टींची डील नाही करत, तो माणसांची डील करत असतो. आणि जेव्हा तुम्ही माणसांशी डील करता तेव्हा भावना आले, विचार आले, आचरण आले, तेव्हा तुम्ही ते कसे एकमेकांशी इंटरॅक्ट करताना कसं वापरता त्याला, आणि हे आहे ते सोशल क्वोशंट आहे. तर आपल्याला वाटतं की हे वाढवणं खूप गरजेचं आहे. अच्छा
सर, आता या ज्या काही महत्त्वाच्या खरं तर हे तुम्ही मुद्दे सांगितले, वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण जातो तेव्हा अर्थातच नवीन वर्षाचे संकल्प सुद्धा बदलत जातात. अनेक मुलं असं म्हणतात की आम्ही आता अभ्यासाला प्राधान्य देणार. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की ही मुलं इतकी वर्ष काय करत होती. मग अशा मुलांना आपण नक्की काय सांगाल? बरं, मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हटलं की नवीन वर्ष डिसेंबर जसं येतं तसं असं आपल्याला खूप लोकांना कळतं की मी हा संकल्प केला आहे, न्यू इयर्स रेझोल्युशन, अशी खूप मोठी लिस्ट होते की मी या 10 गोष्टी करणार आहे, 20 गोष्टी करणार आहे. पण असं पाहिलं गेलं की एक रिसेंट सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये असं आढळलं की जगभरामध्ये 50% लोक ह्या त्या प्रकारचा संकल्प करतात. पण असं आढळलंय त्या सर्वेमध्ये की 35 ते 36% लोकांचा त्यामध्ये पहिल्या आठवड्यातच संकल्प तुटून जातो, म्हणजे ते काय होत नाही पूर्ण. 35% लोक असे असतात की जे संकल्पाची सुरुवातच होत नाही त्यांची. ते म्हणतात जाऊ दे आता, ठीक आहे झालं, एक 1 जानेवारी सेलिब्रेट केलं, बास झालं, आता पुढच्या वर्षी बघू. आणि 25% असे असतात जे त्यांना लक्षात राहत नाही की मी असा काही संकल्प केला होता म्हणून. तर अशी परिस्थिती. हार्डली 1% असे लोक असतात ज्यांचे संकल्प तडीच जातात किंवा जे पूर्ण होतात. तसं का होता खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे खूप लोक सुरुवातीला खूप विचार करतात की ही गोष्ट मी करणार आहे पुढच्या वर्षी, पण असं का होतं की ते पूर्ण का होत नाही. तर याच्यामध्ये खूप सारं कारणं आहेत, ते आपण डिस्कस करूच. की पहिलं एक महत्त्वाचं कारण आहे की जे आपण ध्येय धोरणं ठरवतो, जे आपल्याला पूर्ण करायचं, त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला की रिॲलिटी बेस नसतात ते. बरोबर, रिॲलिटी बेस नसतात, स्पेसिफिक नसतात. म्हणजे खूप लोकप्रिय आहे की लोकप्रिय असतं लोकांचं ध्येय ते म्हणजे वजन कमी करणं. पण तुम्ही असं पाहिलं असेल की माझ्या मते हार्डली कुणाचं होत असेल कमी त्याच्यामध्ये. कारण जे काही ते गोल घेतात, ध्येय घेतात, ते स्पेसिफिक नसतात, टार्गेट ओरिएंटेड नसतात. जर तुम्हाला असं ध्येय घ्यायचं असेल, गोल घ्यायचं असेल की मला वजन कमी करायचं, मग तुम्हाला हे स्पेसिफिक करावं लागेल की मला फॉर एक्झाम्पल वजन कमी करायचं. तर तुम्ही सांगू शकता की पुढच्या 2 महिन्यामध्ये मी 2 किलो 3 किलो वजन कमी करेन. तेव्हा जाऊन तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार आणि ते ध्येय रिॲलिटीमध्ये पूर्ण होणार. अगदी खरं. एक टार्गेट किंवा एक गोल सेट करणं जास्त महत्त्वाचं आहे. जसं आपल्या आता बोलण्यातूनच हे आलं की अनेक जण हवा तो संकल्प बोलून मोकळे होतात. आणि आता आपण बघितलं की 31 डिसेंबर अगदी सॅटरडे होता, 1 जानेवारीला अनायसे संडे आला. त्यामुळे मला वाटत नाहीये की किती जणांचा 1 जानेवारी संकल्प पूर्ण करण्यातच सेलिब्रेट केला असतील, किती जणांनी ते आपल्याला माहित नाहीये. पण हरकत नाहीये, आपण त्यांना असं विश करूया की तुम्ही जे जे काही संकल्प ठरवले असतील ते निश्चितपणे या पूर्ण 2017 वर्षात पूर्ण व्हावेत. पण मला वाटतं आपण त्यांचा आता विचार करायला हवा ज्यांचे संकल्प गेल्या अनेक वर्षात पूर्ण झालेले नाहीयेत. यामागची नेमकी मानसिकता काय आहे? बेसिकली न्यूटनचा फर्स्ट लॉ, मला वाटतं की फिजिक्सचा जरी हा लॉ असला तरी हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप्लाय होतो. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतो की कोणतीही गोष्ट एका ज्या पोझिशनमध्ये असते, आयदर ती स्टॅटिकमध्ये असेल म्हणजे स्टॅटिकमध्ये किंवा मोशनमध्ये, ती नॉर्मली अशी असते की तशीच राहणार. आपल्या सवयींबाबतही तसंच असतं. बेसिकली एखादी सवय आपल्याला जर लागली असेल किंवा असेल आपल्याकडे, तर आपण ती कॅरी फॉरवर्ड करायचीच आपली टेंडन्सी असते. अनलेस अँड अंटिल कोणता तरी एक्सटर्नल फोर्स किंवा तुम्ही एक्स्ट्रा मेहनत, डेडिकेशन, हार्डवर्क केलं तर ती थांबणार नाही. तर आपल्या सवयी तशाच कंटिन्यू राहण्याचा ट्रेंड जास्त असतो. त्यामुळे असं वाटतं की सायकोलॉजी त्यामागे असते की कोणताही चेंज, बदल हा माणसाला नको असतो. बदल म्हटलं की थोडी भीती वाटते काय होईल. म्हणजे बदलमध्ये 2 गोष्टी होऊ शकतात, आयदर तुमचं चांगलं होऊ शकतं किंवा वाईट होऊ शकतं. पण बेसिकली बदलाला माणूस खूप घाबरतो. बरोबर. मला वाटतं पण तो बदल जर पॉझिटिव्ह असेल तर हरकत नाहीये. तो बदल ऍक्सेप्ट करण्याची सुद्धा मला वाटतं मानसिकता निर्माण होणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला पहिला फोन आलाय, तो घेऊया. शारदा बोलतायत अंबरनाथहून. बोला शारदा, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं आहे की म्हणजे आपण नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर संकल्प करतोय की म्हणजे रोजचं रुटीन जे आपलं असतं दैनंदिन ते रोजच्या वेळेत पूर्ण व्हावं, पण ते होत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अच्छा, एक दिनक्रम आपण आखलेला असतो पण त्याच्यात सुद्धा कुठेतरी वेळेचं गणित गडबडतं. बरं, मी एक थोडक्यात सांगतो की जे काही आपल्याला ध्येय आखायचे आहेत तर ते करताना काय करायला हवं आपण. बेसिकली जेव्हा आपण ध्येय आपली आखतो किंवा लिहितो, तर मला वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण खूप सारी लिस्ट बनवून टाकतो 15-20 गोष्टींची. आणि सायकोलॉजी असं म्हणते की माणूस एकापेक्षा 3पेक्षा जास्त गोष्टींवर एकापेक्षा जास्त वेळा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा करू शकत नाही गोष्टी. त्यामुळे कधीही तुम्ही एखादं ध्येय गोल घेता तेव्हा हे लक्षात ठेवायला हवं की तुम्ही 3 ध्येय तुमची ठेवायची. त्यामधलं पहिलं असेल ते तुमचं प्रायमरी इम्पॉर्टंट गोल असणार आहे, ज्याच्यावर तुम्ही काम करणारे, फोकस करणारे. आणि त्यासोबत तुमची 2 ध्येय आहे ती कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यासोबत गेली पाहिजे, सपोर्टिव्ह गोल्स पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादं गोल कराल
फिक्स कराल म्हणजे तुम्ही ठरवाल तेव्हा त्या गोलबद्दल तुम्ही विचार करायला हवा की एक्झॅक्टली आता तुमची कंडिशन काय आहे आणि तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. म्हणजे कोणतेही गोल ठरवताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर मेजरेबल पाहिजे ते गोल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेटचं झालं की मला 3 किलो कमी करायचं आहे किंवा परीक्षेचं असेल तर मला एवढे ग्रेड हवेत, तर ते मेजरेबल हवं. दुसरं ते फ्लेक्सिबल हवं आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे टाइम बाउंड असावं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी वेगळी आपण म्हणतो की नाही मी हे पूर्ण करणार आहे, पण आपल्याला हे माहीत नसतं की कधी करणार आहे. म्हणजे मी खूप साऱ्या वेळेला मुलांचं असं होतं की मी अभ्यास करणार आहे, पण हे सांगत नाही की कधी करणार. ते वर्षभर त्यांचा अभ्यास चालूच असतो. तर आपल्याला टाइम बाउंड पाहिजे की एखादी कोणतीही गोष्ट आहे ते एक तर मेजरेबल हवी आणि टाइम बाउंड हवी, तर ते आपल्याला करायला हवं. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर हे करायची, एकदा तुम्ही ध्येय तुमची 3 ठरवली त्यानंतर दुसरं कोणतीही गोष्ट असेल ध्येय असेल तर तुम्ही ते पेपरवर लिहून काढायला हवं. म्हणजे जेवढं तुम्ही पेपरवर लिहिता तेवढी त्याची क्लिअरिटी आपल्याला जास्त मिळते त्या गोष्टीची. आणि ते केल्यानंतर एक 2 मिनिट्सचा फॉर्म्युला आहे फेमस, की कोणतीही गोष्ट आपण करताना जर फॉर एक्झाम्पल आपण जर डोंगर पाहिला आणि म्हटलं की मी डोंगर चढणार आहे, तर आपण म्हणू ठीक आहे रे एवढा मोठा डोंगर जाऊ दे, आता आपण खालीच बसू, खाली छान वाटतंय. तर तसा आपला डोंगर कधी क्रॉस होणार नाही किंवा आपण डोंगरावर पोहोचणार नाही. तर त्या गोष्टीला नेहमी आपण ब्रेकअप करून पाहायचं की आता मी एवढं चालेन त्याच्यानंतर आराम करेन. तर तशीच कोणतीही गोष्ट करताना तर आपण 2 मिनिट्सचा फॉर्म्युला असतो. म्हणजे मी हे एक्झाम्पल नेहमी देतो की मला सकाळी उठायचं असतं. खूप लोकांचं हे म्हणजे ड्रीम असतं की मी सकाळी पहाटे 6ला उठून वॉकला जाईन किंवा एक्सरसाइज जाईन, पण ते होत नाही. तर ते जर करायचं असेल तर आपण कसं करू शकतो की फॉर एक्झाम्पल सकाळी 6ला उठायचं आहे, पण मला माहिती आहे की जसा अलार्म वाजला की मी ते बंद करतो आणि झोपून घेतो, कारण बेडवर खूप छान वाटतं सकाळच्या थंडीमध्ये. तर त्यावेळेला आपण असं करू शकतो की आपण सांगू शकतो ठीक आहे सकाळी अलार्म वाजला की मी एकच काम करणार, ते म्हणजे अलार्म बंद नाही करणार आणि फक्त उठून बसणार बेडवरती 2 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर बघेन. हे एक झालं पार्ट. त्याच्यानंतर मी असं म्हणणार स्वतःला की आता बेडवरून उठलोय, आता फक्त मी बाथरूमपर्यंत जाऊन ब्रश करीन बस. त्याच्यानंतर मी सांगेन की आता फक्त मी घराबाहेर पडेन आणि त्याच्यानंतर बघेन मी काय करायचंय. तर जेव्हा तुम्ही टास्कला ब्रेक करता छोट्या छोट्या 2 मिनिट्सच्या याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला कळणारही नाही की तुम्हाला वाटतं हे छोटं काम हे तर मी करू शकतो, म्हणजे बेडवरून बसणं काही कठीण गोष्ट नाही माझ्यासाठी. पण तेच जर मला कोणी सांगितलं की बाहेर जाऊन एक्सरसाइज करायची तर म्हणून नको बाबा उद्या बघू. पण मला वाटतं की आपण मुळात ते ठरवणं जास्त गरजेचं आहे आणि ठरवणं जेव्हा होतं तेव्हा मला वाटतं आपण ते सगळं काम पूर्णत्वाकडे नेऊ शकतो. अशीच चर्चा पुढे सुरू ठेवूया आपण, त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचार लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नव्या वर्षाचे नवे कौशल्य, नवे संकल्प नेमके काय आहे त्याबद्दलच आपण खरं तर मानसोपचार तज्ञ चेतन लोखंडे यांच्याशी बोलतोय. आणखी एक फोन आलाय, चेंबूरहून प्रदीप बोलतात आपल्याशी. बोला प्रदीप, प्रश्न विचारा. प्रदीप, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो नक्की नक्की. बोला बोला. सर हा बोला. सर मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा होता की आता आम्ही सिनियर सिटीजन आहोत आणि एक माझी मुलगी आहे ना, आता नुकतीच एक बाळंतीण झाली आहे. तिला आता म्हणजे 6 महिना झालाय, परंतु तिला दुसरी ही मुलगी झाली आहे. तर तिच्या सध्या तिची मानसिकता आहे ना ती फार वेगळ्या पद्धतीची झाली आहे. ही तिची मानसिकता हुशार आहे आणि ती मानसिकता तिची कायमस्वरूपी न राहण्याकरता सध्या तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याकरता की आपण काय इलाज सुचवाल? कारण काय झालं माहितीये ना की एखादी मानसिकता ही सुरुवातीला जर आपण काढून टाकली तर तिच्या लाईफला होत नाही, ते जात नाही. का सध्या काय जे मला वेळोवेळी विचारतात की प्रदीप सर, मी तुम्हाला एक आवर्जून नक्की सांगेन की तुम्हाला 2 नाती आहेत. तुमच्या मुलीला पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, खूप चांगली गोष्ट आहे. कारण ज्या तुमच्या आता नाती आहेत ना त्या फक्त तुमच्याच घराण्याचा नाही तर आणखीन इतरांच्याही घराण्याचा उद्धार करणार. आणि मला नेहमी वाटतं की मुलगी जेव्हा खऱ्या अर्थाने शिकत असते तेव्हा त्या घरची आणि इतरांच्याही पूर्ण घराची आणि पूर्ण समाजाची प्रगती ही मुलगीच करू शकते. त्यामुळे तुम्ही आनंद निश्चितपणे व्यक्त करा. 2017च्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणखी एक फोन आपल्याला घ्यायचा आहे. औरंगाबादहून दीपक महालपुरे बोलतात आपल्याशी. बोला दीपक, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आमचा प्रश्न असा आहे मॅडम की आपले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा लोड भरपूर आहे. हो हो. तर ह्या अभ्यासाचा लोड तणावातून मुक्त होण्यासाठी काही नियोजन त्यांनी काय करावं अभ्यासाविषयी? बरोबर.
विद्यार्थ्यांनी कसं नियोजन आता करायला पाहिजे 2017 मध्ये अभ्यासाचं? बरं, गुड, चांगला प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा. मला असं वाटतं विद्यार्थी हे सगळ्यात चांगले असतात ज्यांच्यामध्ये आपण बदल हे घडू शकतो. इझिबल ते त्यांचं माइंड चेंजेबल असतं यावेळेला. तर मला जसं मी सुरुवातीला सांगितलं की 5 गोष्टी ज्या कौशल्य आहेत, कारण पारंपरिक शिक्षणावर याच्या पुढची आपली कारकीर्द चालू शकत नाही ॲक्च्युली फक्त पारंपरिक शिक्षणावर. तर त्यासोबत कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की टेक्नॉलॉजी, आजकाल खूप लोक म्हणतात की मोबाईलचा मला खूप कंटाळा येतो, मोबाईल मला वापरायचं बंद करायचं. पण मी त्याच्या उलटं सांगतो की मोबाईल ही अशी गोष्ट आहे की ज्याचा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या ग्रोथसाठी वापर करू शकता. तर अशी एखादी गोष्ट ज्याने तुमची ग्रोथ होते, तुमची वाढ होते, तर त्याचा वापर का नाही करायचा? तर तुम्ही टेक्नॉलॉजी जी वाढते, म्हणजे खूप वेळेला असे ॲप्स काय आलेत ज्याच्यामध्ये एज्युकेशन तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कोर्सेरा एक असं आहे डिव्हाइस किंवा असं ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जगातले मोठमोठे प्रोफेसर्स, युनिव्हर्सिटीमधले टीचर्स तुम्हाला शिक्षण देतात फ्री ऑफ कॉस्ट आणि ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये, जे आपल्या क्लासमध्येही होत नाही. तर मला वाटतं की आपल्याला हे ओळखणं खूप गरजेचं आहे की अशा ज्या गोष्टी ज्या आपल्या मुलांचं व्हॅल्यू ॲडिशन होईल त्याच्यामध्ये, की त्यांचे कौशल्य त्याच्यामध्ये वाढणार आहे, तर अशा गोष्टी आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शिक्षणासोबतही मला असं वाटतं की त्यांच्या हेल्थवरती, आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता ही जी समस्या वाढत चालली की मुलांचं आरोग्य फक्त अभ्यास 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 आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते, तर ह्या गोष्टी आपण टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर नियोजन असणं त्यामागे खूप जास्त गरजेचं आहे. आणखी एक फोन आलाय, पुण्याहून गणेश बोलतात आपल्याशी. बोला गणेश, प्रश्न विचारा. आज जर माझी उंची कमी आहे, त्याच्यावर मला नोकरीला तयार होतो, तर कसं त्याच्यावर मात करू? तुमची उंची कमी आहे आणि पुढे काय म्हणालात तुम्ही? हा, ठरवतात ना उंची कमी, त्याच्यावर मला खूप टेन्शन येतं. न्यूनगंड अजिबात खरं तर मुळात बाळगू नका. हे अर्थात हे वैयक्तिक आहे, पण जर असे कोणाच्या मनात जर न्यूनगंड, म्हणजे फक्त उंची कमी नाही, उंची जास्त असलेल्यांना सुद्धा त्याचं टेन्शन येतं. मला असं वाटतं की शारीरिक गोष्टींसाठी न्यूनगंड बाळगणं म्हणजे ठीक, ही गोष्टी आपल्या समाजामध्ये आहे, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. पण मला असं वाटतं की या गोष्टींना आपण मागे सोडलं पाहिजे आणि आपले जे कौशल्य आहेत किंवा आपल्या स्किल्स आहे किंवा आपलं टॅलेंट आहे त्याच्यावर आपण पुढे जायला हवं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा त्रास असतो की असेल, तर तुम्हाला वाटतं की नाही होत, मी यातून बाहेर पडू शकत नाही, तर कोणत्याही मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलरला भेटून तुम्ही याच्यावरती बोलू शकता. ते तुम्हाला नक्की याच्यावर मदत करू. मला नेहमी असं वाटतं सर की शारीरिक उंचीपेक्षा तुमच्या कर्तृत्वाची उंची जास्त असणं गरजेचं आहे. मला वाटतं आणि हा पॉझिटिव्ह वे जर त्यांनी ठेवला तर निश्चितपणे त्यांचं टेन्शन जाईल. सर, ही चर्चा अशीच पॉझिटिव्हली आणखी पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. विचारा लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणखी एक फोन आलाय, पुण्याहून महेश बोलतात आपल्याशी. बोला महेश, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला कसं आहे की दारूचं पण व्यसन आहे आणि माझं वजन पण वाढतं. दरवेळेस माझं काय होतं की 8 दिवस फक्त असेल तर टिकतो, 8 दिवस मी दारू पण पित नाही आणि भरपूर एक्सरसाइज पण करतो, 8 दिवसांनी तो फेल होतो. असं का होतं? अच्छा, दारूचं व्यसन आहे. दारूचं व्यसन, मला जसं यांनी सांगितलं की दारूचं व्यसनाचं त्यांना त्रास आहे. मला असं वाटतं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे आपल्याकडे, त्यांना जर दारूचं व्यसन आणि बाकी बंद करायचं असेल तर आपल्याकडे काही ट्रीटमेंट्स आहे, मेडिसिन्स ज्याला आपण म्हणतो, ज्याने त्यांचं व्यसन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आणि त्यासोबत जर त्यांनी काउन्सिलिंगची ट्रीटमेंट जरी घेतली तर लॉंग टर्ममध्ये हे दारूपासून दूर राहू शकतात. आणि मला असं वाटतं की व्यसन वगैरे या गोष्टीपासून माणूस जितका लांब राहील तितकं जास्त तो ग्रोथ किंवा प्रगती होऊ शकते. तर मला वाटतं की त्यांनी डेफिनेटली मदत घ्यावी काउन्सिलर्स किंवा सायकॅट्रिस्टची. त्यांना
डेफिनेटली त्याचा फायदा होईल. सर, याच्यावरूनच खरं तर आणखीन एक विचारायचं होतं की अनेक तरुण मुलं असं म्हणतात की मी दारू आणि सिगरेट सोडणार आहे पण सुटत नाही, अशा मुलांसाठी काय सांगा? बरं, मी हे सांगणार त्यांना की दारू आणि सिगरेट खूप लोक म्हणतात की मला बंद करायचे, पण त्याच्या मागे जे डेडिकेशन लागणार आहे, सुरुवात जी करावी लागणार ते करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अचानक तुम्ही म्हटलं की मी दारू सिगरेट बंद करणार आहे तर त्रास होणार, कारण त्याची बॉडी जी आहे, शरीर जी आहे ते दारू आणि सिगरेटवर डिपेंड झालेलं असतं. तर त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर ग्रॅज्युअली ट्रीटमेंट घेऊन जो त्रास होतो तो आपल्याला काढता येईल त्याचा, आणि त्यासोबतच ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगने त्याचा फायदा होईल. तुम्हाला असं वाटतं की यासाठी त्यांनी डेफिनेटली कोणा सायकॅट्रिस्टची किंवा डॉक्टरची मदत घ्यावी? निश्चितपणे. सर, आणखी एक फोन आला तो घेऊया. डोंबिवलीहून वसंत बोलतात, आपल्याशी बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नैराश्यावर मात करता येते का आपल्या याच्याने, योगाने, औषधांनी वगैरे काय? अच्छा, नैराश्यावर योगा किंवा औषधांनी मात करता येऊ शकते. आता बघ, डिप्रेशन ते म्हणतात, ते नैराश्य, डिप्रेशन, आता ते एक वेगळ्या टाईपचं असतं. काही लोकांना एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे असतात, कामाच्या त्रासामुळे असतं, कामावरती ताण जास्त असतो, घरचे प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल इश्यूज असतात, तर वेगळ्या कारणामुळे होऊ शकतं डिप्रेशन. तर डिप्रेशन जर जास्त सिव्हिअर असेल तर आपल्याला त्यांना मेडिसिन देण्याची गरज आहे. आणि त्यासोबतच जर त्यांची काउन्सिलिंग झाली, त्यांना जर त्याचं कॉज कळाला त्याच्यामागे, त्याच्यावरती जर काउन्सिलिंग केली तर डेफिनेटली त्यांना त्यातून आराम मिळेल. आणि सायन्स इतकं ॲडव्हान्स झालं की डेफिनेटली आता डिप्रेशनवरती पण आपल्याकडे खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. अच्छा सर, आता आपण एवढे संकल्प बघतोय किंवा आता अगदी व्यसनाधीन व्यक्तींना सुद्धा व्यसनांपासून कसं दूर राखायचं किंवा फिटनेसचे फंडे नेमके काय आजमावायचे, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी एक सकारात्मक मेसेज मला वाटतं या सगळ्यातून समाजापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही नेमकं काय सांगाल? बरं, मला हे सांगायचं, जसं मी मगाशी सांगितली की आपल्याला कौशल्य तर डेव्हलप करायची, पण त्यासोबतही मी हे सांगेन की स्वतःसाठी जेव्हा तुम्ही जगता त्यावेळेला माणूस जसा हा सामाजिक प्राणी असं म्हटलं पाहिजे आपण, तर त्यावेळेला त्याने आजूबाजूच्या समाजाचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एकटं जगत असतो तेव्हा त्याला काही लिमिटेशन्स येतात, मर्यादा येतात, पण जेव्हा तुम्ही लोकांसोबत, लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करता तेव्हा तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो, म्हणजे पर्सनली पण आणि लोकांमध्ये पण. तर मला असं वाटतं की ह्या स्वतःच्या कौशल्यासोबतच तुम्ही एखादी गोष्ट अशी जी तुम्ही प्लॅन करा किंवा ध्येयामध्ये ठेवा की समाजासाठी तुम्ही काय देताय, काय योगदान करताय, तर ते जर तुम्ही ठेवलं तर तुमचा गोल आणखी व्यापक होईल त्याच्यामध्ये आणि आयुष्य जगण्यासाठी आणखी एक मजा. बरोबर. आणखी एक फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून अशोक बोलतायत, बोला अशोक, प्रश्न विचारा. मला शालेय जीवनापासून लक्षात राहत नाही, एखादा नंबर असेल किंवा एखादं वाक्य असेल किंवा एखादं बिल असेल, ते बिलाचं नाव असेल, ते मला असं पाठ झालेलं विसरून जातो मी 15-20 दिवसामध्ये. तर त्याचं कारण काय आणि त्याच्यावरचं विलास काय? अशोक, तुमचं वय काय आहे? माझं आत्ता वय 60 आहे. अच्छा, पण मला शालेय जीवनापासून हा त्रास आहे. ओके. बरं, हे जे तुम्ही म्हणताय विसर्गपणासाठी, त्याच्यासाठी खूप सारं कारणं असतात. जसं लहान वयामध्ये ADHD नावाचा एक आजार असतो, अटेन्शन डेफिशियंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये विसर्गपणा असू शकतो किंवा अटेन्शन नसल्यामुळे विसरतो माणूस. काही वेळेला डिप्रेशन, नैराश्य होतं, त्यावेळेला विसरण्याची जी लक्षणं असतात ती आपल्या त्याच्यामध्ये दिसतात. आणि जेव्हा वय वाढतं 50शी नंतर, त्यावेळेला डिमेन्शिया नावाचा एक आजार असतो, ज्याच्यामध्ये आपला मेंदू बारीक झाल्यामुळे किंवा छोटा झाल्यामुळे तेव्हा विसरण्याचे कारणं असतात, विसरणं होऊ शकतं, वाढू शकतं त्याच्यामध्ये. तर हे खूप सारे कारणं असू शकतात. तर मला असं वाटतं की तुम्ही जर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर ते तुम्हाला डेफिनेटली याच्यामध्ये मदत करू. निश्चितपणे. सर, एक गोष्ट मला या अख्ख्या कार्यक्रमात एकच जाणवली, ती म्हणजे वर्ष सुरू झालेलं आहे, वर्षाचा पहिलाचा विचारालयाचा एक कार्यक्रम आहे आणि एक नक्की जाणवलं की लोक आता बोलायला लागलेली आहेत, कम्युनिकेशन साधायला लागलेली आहेत. आणि मला वाटतं जेव्हा माणूस कम्युनिकेशन साधतो तेव्हाच कुठेतरी निगेटिव्हिटी कमी होते आणि पॉझिटिव्ह वेजना निश्चितपणे वाटा आपल्याला मिळायला लागतात. तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्याला मात्र विचाराला लाईव्ह या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटायचंय नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.